विषय महाराष्ट्रातील खतांची युरिया खताची टंचाई या ठिकाणी जाणवत असतात. संघटनेच्या पाठपुरावे जुन्नर तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी बरेच त्या ठिकाणी युरिया आलेला आहे. त्याची कायदेशीर पूर्तता निवेदन देऊन शेतकरी संघटनेने तालुकाचे तहसीलदार सन्माननीय बाळासाहेब शिरसाट आणि तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांना त्या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केली होती. परंतु काही दिवसापूर्वी मी स्वतः कोंडाजीबाबा डेअरी आश्रम येथील शेतकरी ॲग्रो क्लिनिकमधून त्या ठिकाणी युरिया घेतला. त्या युरियाची किंमत एका गोणी 350 रुपये लावण्यात आली. परंतु काही ठिकाणी 30 गोण 300 ते 310 रुपयाला त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे संबंधित जो काही खत विक्रेता आहे त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी सूर्यबुद्रुक येथील काही शेतकरी युरिया मिळत नसल्याने संबंधित अधिकारी गणेश जाधव कृषी अधिकारी क्वांटिटी अँड क्वालिटी कंट्रोल त्यांच्याकडे आहे. त्यांना त्या ठिकाणी फोन केला असता त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना बस सावरगाव या ठिकाणी मनसुख या कृषी सेवा केंद्राला पाठवून द्या, त्यांना त्या ठिकाणी युरियाची उपलब्ध होईल. त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या ठिकाणी माझे जे समोर जे शेतकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी आधार कार्ड फार्मर ID घेऊन त्या ठिकाणी त्यांना युरिया दिला. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या ठिकाणी 3 गोणीची मागणी केली होती. परंतु 2 गोणी त्या ठिकाणी त्यांना देण्यात आल्या. युरिया देत असताना त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पक्क्या बिलाची त्यांच्याकडे मागणी केली. परंतु मागणी केली असता त्यांना त्या ठिकाणी बिल देण्यात आलं नाही. त्यांच्याकडून 300 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी पैसे घेतले. परंतु संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी 4 गुणी विकले तुमच्या खात्यावरती घेतल्याचा मेसेज त्या ठिकाणी आला आहे. त्यामुळं आम्हाला एक शंका निर्माण झाली, नेमकी याच्यामध्ये चाललं आहे काय? याच्यामध्ये काही कृषी अधिकाऱ्यांचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे आणि खत विक्रेत्यांचे काही लागेबंदी आहेत का? काही ठिकाणी खताची गोण युरियाची 350 रुपयाला विकली जाते, 30 गोण काही ठिकाणी 310 रुपयाला विकली जाते, 30 गोण काही ठिकाणी 300 रुपयाला विकली जाते. हा जर काळा बाजार होत असत आणि हा जर शेतकऱ्यांची त्या ठिकाणी दिवसाढवळे जर फसवणूक होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे, त्याचप्रमाणे तालुक्याचे तहसीलदार शिरसाट साहेब, तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब असतील किंवा पंचायत समितीचे आता मी फोन केला होता, परंतु त्या ठिकाणी प्रभारी कोणतरी आलेलं आहे. त्या सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो का आपण संबंधित जे काही खत विक्रेते जास्त दराने किंवा शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फसवणूक करतात त्या ठिकाणी त्या मनसुख यांनी तर तुम्ही रोख पैसे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घ्यायला लावले, ऑनलाईन पैसे सुद्धा त्यांना चालते नाही. आणि आपण तर सर्व त्या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी सगळे पैसे ऑनलाईन घेतोय. त्या ठिकाणी पैसे दुसरीकडं त्यांना त्या ठिकाणी आणायला गेल्यामुळे त्याचा आर्थिकचा सुद्धा भूदंड त्या ठिकाणी त्यांना बसला. संबंधित त्या दुकानदाराची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किती गुन्हे दिलेले आहे, किती पैसे घेतले याची CCTV त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी चेक करून आणि त्याची दखल सर्वांनी घेऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा. अन्यथा जुन्नर कार्यालयात जे शेतकरी ऑफिस आहे किंवा तहसील ऑफिस आहे, पंचायत समितीचं ऑफिस आहे, आम्हाला न्याय न मिळालाच त्या ठिकाणी बेमुदत त्या ठिकाणी हे आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी विनंती. जय शिवराय.